आणि अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी आपल्याला पाहायला मिळते सुरू आहे आणि इथे देखील वाईड आणि सॉरी नो +1 आहे. पुन्हा एकदा नो बॉल. स्क्वेअर लेग पंच नो बॉल देत आहेत, प्रमुख पंच वाईड देत आहेत. हरकत नाही, चलता रहता है. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता मात्र इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने टीमची टोटल ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट झाल्यावरती पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती 8ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन केली जाते. चांगली धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळते मात्र यामध्ये मिस्टेक फिल्डरांची किंबहुना मी म्हणेल गोलंदाजांची जास्त आहे, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त गेल्यात. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं महत्वाचं असेल. जयेश आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सुमित आहेत. सुमित आणि जयेश कशी कामगिरी करतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे सिंगल डबल देखील घेणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस बॅटची कडा लागते, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होती एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 25 ते 30 धावा इथे बनवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल 25 ते 30 धावा बनवा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. जे चांगली बॅटिंग करतोय त्याला साथ देखील दुसऱ्या बाजूला चांगली दिली जाते. 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. थोडीशी चर्चा केली जाते, बॅट चेंज केली जाते मात्र बॅट चेंज केल्यावरती बॅटिंग स्टाईल चेंज होते का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. असं वाटतंय शेवटच्या मॅच पर्यंत इथे वीर बनून जाईल. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 20 वरती. 2 चेंडूंचा काही शिल्लक. यावेळेस नो बॉल. एकीकडून वाईड एकीकडून नो. करायचं तर करायचं का, कहना क्या चाहते. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, शरीरावरती आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 5 चेंडू झाले, एका चेंडूचं काही शिल्लक आहे. चांगला चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी. फलंदाज बीट होतोय, स्थिरक्षक बीट होतोय, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय 3. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा. त्यानंतर कमबॅकच्या आशा जयेशने केल्या. यावेळेस विकेटचं पतन होतोय, फलंदाज होतोय बाद. चौथा गडी बाद होईल 22 या आकड्यावरती. 4थं षटक सुरू आहे आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगल्या प्रकारे आता कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय मॅजिक 11 संघाच्या माध्यमातून. इथे जयेशला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं देखील गरजेचं. अजून एका विकेटचं पतन होतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होईल. 5वा झटका लागतोय हंटर 11 संघाला. हंटर 11 संघाच्या विरोधामध्ये हंटिंग गोलंदाजी होतीये गोलंदाजाच्या माध्यमातून. सागर निकम, भावेश पवार यांचे अगदी कट्टर समर्थक आहेत आणि विकेट पतन. हॅट्रिक कंप्लीट होतीये. क्या बात आहे. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. ऑल आउट होत असताना पाहायला मिळतोय संघ. 6 गडी बाद होत आहेत. तर याच दरम्यान पंडित दादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. विनंती असेल मामा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अरुणजी जोशी साहेबांना देखील स्वागत आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. 23 धावा
प्राप्त आहेत पण त्या पर्याप्त आहेत का, येणारी वेळ आपल्याला सांगू जाईल. कुठे ना कुठे असफलता आतापर्यंत मिळाली आहे. हंटर 11 संघाला मात्र म्हटलं जातं ना की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो पर को और फिर सुधार करो, जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न इथे करावे लागतील. कोशिश, प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. नो डाऊट एट ऑल. 22 धावांवरती तुम्ही थांबलेत, मात्र तुम्ही जर 22 धावांवरती थांबू शकता तर समोरच्या संघावरती देखील तुम्ही 22 धावांच्या आतमध्ये थांबवण्याची क्षमता ठेवू शकता. तशी मानसिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं ना की पाऊस पडत असेल, पावसामध्ये छत्री असली ना की छत्री पाऊस थांबवत नाही, मात्र ती छत्री पावसामध्ये थांबण्याची क्षमता तुमच्यामध्ये घेऊन देते. अगदी तसा माइंडसेट तुमचा असला पाहिजे. माइंडसेट चांगला असेल तर तुम्ही देखील फ्रंट फूट वरती येऊ शकता. मॅचला सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फट बॉल वरती पहिला गडी बाद. रणजित आल्या पावली गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सॅगी आपल्याला पाहायला मिळतील. सॅगी आला, फक्त आला नाही तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती सॅगीने विकेट घेतली आहे. इथे सेन्सिबल क्रिकेट या कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, अगदी तसंच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये इथे पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आता यायला लागल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक नाही तर 2 धावा आल्यात. टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. मिस्टेक्स होत असताना पाहायला मिळतील. या चुका टाळणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळेल. 23 धावेंचं लक्ष आहे आणि 4 धावा धावफलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट होता. बॅटची कडा लागली होती, नो, आणि त्यावरती एक सिंगल धाव. त्या देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पाहू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 धावेंवरती. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट होता, सॉरी स्वीप मारायचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय एक धाव तरी देखील प्राप्त होईल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होता. स्विच इट करायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावा धावफलकावरती समीकरण. येणारे 18 चेंडू आणि 13 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 13 धावेंची गरज. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूंमध्ये 13 धावा बनतील की 18 चेंडूंमध्ये 13 धावा डिफेंड होतील, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती जयेश येतोय. इथे चांगला फटका फसला होता. येस, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती जयेशने, अगदी गोलंदाजी करायला आला आणि त्यानंतर गोलंदाजी देखील तशीच करतोय. जयेश आपण पाहतोय. यावेळेस इथे मिस्टेक होतीये. 2 धावा, 3 धावा असतील. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील.
अगदी हे तर असं झालं दुपारी कोणाला भूक लागली असेल तो एखाद्या भंडाऱ्याला गेला, आत गेल्यावर कळलं जेवण संपलं, बाहेर आल्यावर कळलं चप्पल देखील चोरीला गेली. अगदी तसंच झालं. विकेटने आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा पाहायला मिळाल्या. इथे स्ट्रोक चांगला आहे, फटका अप्रतिम, चेंडू सीमा पार, मिथिल धावा 4, येते पलटवार आणि फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 वरती. 17 रन, 17 धावा. नेक्स्ट मॅच ईगल्स 11 घातक 11. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी उपस्थित दाखवायची. ईगल्स 11 घातक 11. चार चेंडू झालेले, 17 धावा धावफलकावरती. 14 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. 13 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. ईगल्स 11 टीम घातक 11 टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. व्हाईट बॉल. जयेशने चांगली फलंदाजी केली होती, मात्र पहिल्या इनिंगचा विचार केला तर जयेश नॉन स्ट्रायकर एंड वरती असताना बॅक टू बॅक 3 विकेट पडले आणि जयेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच राहिला, नॉट आउट. मात्र बाकी सर्व आउट होत असताना पाहायला मिळाले. इथे 1 धाव कंप्लीट होतीये, सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. येणारे 12 चेंडू 4 धावेची गरज. बारा चेंडू आणि 4 धावेंची गरज. ही इक्वेशन. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आदित्य अग्रेशन पाहायला मिळतोय. सचिनजी बजागे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सचिनजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ईगल्स 11 विपक्ष घातक 11. घातक, अचानक, भयानक 11. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. सातत्याने आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ पहिल्या चेंडू पासून होत असताना पाहायला मिळतोय आणि फ्रंट पोझिशन मध्ये आता आपण पाहतोय मॅजिक 11 आहे. इथे चांगला स्ट्रोक आहे आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. मॅजिक 11 संघाने सामना जिंकलाय. बॉल प्ले टीम मॅजिक 11. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत हंटर 11 संघाला. येस, मॅच मध्ये मिस्टेक पहिली कुठे झाली तर जी डीप मध्ये बंटी होता, बंटीने थ्रो केला, तिथे जयेशने गॅदर केलं नाही. 3 धावा तिथे झाल्या नाही. त्या 3 धाव्यांपेक्षा विकेट देखील गेली नाही. तिथे जर विकेट गेली असती तर चौकार जाऊ शकला नसता. नेक्स्ट मॅच घातक 11 विपक्ष ईगल्स 11. घातक टीमने टॉस जिंकले, फिल्डिंग चूज केली आहे. तर मॅन ऑफ द मॅच अवी आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश जोशी ज्याने 3 चेंडूचा या मॅच मध्ये फेकले होते आणि